नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। महिन्याला सोडा वापरला सर, काय सांगाल? नेहमी शासन बांधकाम कामगार मजुरांच्या बाजूने असते। आज या ठिकाणी चालू आहे बांधकाम कामगारांना किट वाटप। किती लाभार्थ्यांनी आतापर्यंत तुमच्याकडे हे केलेलं आहे? आमचं जे गोडाऊनला तर आता 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। आतापर्यंत आम्ही 8-8.5 लोकांना भांडे वाटप केले आणि आज पण तुम्ही बघू शकता की 500 लोकांचे जे आहे आमच्याकडे बुकिंग होती। अपॉइंटमेंट सिस्टम जे गव्हर्नमेंटने केलेलं आहे त्या हिशोबाने इथं जे आहे तर पद्धतशीर आपण वाटप करतोय आता सध्या। सर, या निमित्ताने आपण इतर जे बांधकाम कामगार आहेत त्यांना काय आवाहन करणार? काय सर? मी हेच आवाहन करणार की जे कामगार आहेत त्यांनी जास्तीत जास्त नोंदणी करावी आणि हे जे गव्हर्नमेंट जे लाभ देत आहे याचा फायदा घ्यावा। भांड्यामध्ये आता कोणत्या प्रकारचे भांडे देण्यात आले? याच्यामध्ये एकूण 30 प्रकारचे वस्तू आहे। एक बॉक्स असतो त्याच्यामध्ये ते 30 वस्तू आहे। याच्यामध्ये आम्ही मोजलेले आहे। स्टीलचे आयटम सगळे आयटम आहे। त्याची पद्धत कशी आहे सर? नोंदणीची पद्धत कशी आहे? नोंदणीची पद्धत अशी आहे की त्याला आपला BOC मधून कामगारांनी नोंदणी करावी आणि त्याला 90 दिवस काम केल्याचं जे आहे प्रमाणपत्र लागतो। त्याच्यानंतर मग तिथून नोंदणी होती। मग इथं जे आहे तर आपली बुकिंग घ्यावी लागते, जाधववाडी गोडाऊन। मग आम्ही इथे त्यांनी जर इथं आले बुकिंग घेऊन तर आम्ही त्यांना भांडे वाटप करतो। साधारणतः किती दिवस लागतात तुमच्याकडे नोंदणी केल्यानंतर? नाही, नोंदणी जर झाली त्यांची तर ते बुकिंग उद्या पण घेऊ शकता ना। नोंदणीवर डिपेंड राहते, ते अपॉइंटमेंटवर डिपेंड राहतं त्याचं। तसं साधारण त्याला 3-1 महिने लागतात त्याला कालावधीला। रिन्युअलच्यासाठी इतका वेळ का लागतो? रिन्युअल आता सध्या बंद आहे। रिन्युअल जे आहे तर त्यांनी वरतून काय नेमकं ते मला काही कळत नाही, कारण की 4-5 महिने 6 महिने पण लागू शकते, असं वर्ष पण लागू राहिलं तर ते काहीतरी लक्ष द्यावं सरकारने, कारण की याच्यामध्ये कामगाराचं खूप नुकसान होतं। नुकसान झालेले आहे। रिन्युअलचे भरपूर बाकी आहे आणखी लोक, कारण की पहिल्या कमी 20-25 हजार लोक असे आहेत ज्यांना भांडे बिंडे काही भेटलेले नाहीये आणि त्यांचं रिन्यू संपलेलं आहे। तर आता दुसरं वर्ष आलं त्यांचं, आता दुसरं वर्ष आलं तरी त्यांचं झालेलं नाही, त्यांचं झालेलं नाहीये आणि भेटलेलं पण नाही। सरकारने थोडंसं लक्ष द्यावं की रिन्यू पटापट होऊन झाले तर मग आपल्याला भांडे ते वाटप करता येईल ना। गोरगरिबाचा फायदा होऊन जाईल लवकरात लवकर। नोंदणी कामगारांना कोणते कोणते लाभ भेटतात? कामगारांना जे आहे तर आता सध्या तर भांडे वाटप आहे आणि एसेन्शियल किट आणि सेफ्टी किट आहे। त्याच्यामध्ये पण 23 प्रकारचे वस्तू आहे। पेटी आहे, कोठ्या आहे, त्याच्यानंतर ब्लँकेट आहे, चादर आहे, सेफ्टी बॅग आहे, भरपूर वस्तू आहे। पण त्या लोकांची जे नोंदणी आहे ते संपत आलेली आहे। तर गव्हर्नमेंटनी जे आहे तर रिन्यू लवकरात लवकर सुरू करावे, मग लोकांना जे त्याचा लाभ भेटणार। त्याच्यासाठी काही फी वगैरे भरावी लागते का सर? नाही, 1 रुपया भरायची काही गरज नाही आहे, कारण की गव्हर्नमेंट जे हे फुकट देतोय आणि त्याच्यानंतर जे आहे तर आम्हाला जे तर आम्ही तर टेंडर घेतलेलं आहे ते आम्हाला